म्हणलं तासभर तर लागेल का नाही. रमजानमुळे आमचे दौरे संपत झाले तेव्हा आम्ही विचार करतो तुम्ही इकडं बोलणार कधी. बरं आलं तुम्ही आले बोलायला. महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आणि हा कार्यकर्ता मेळावा आपण यासाठी या ठिकाणी ठेवला आहे का लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या ह्या शिरूर मतदारसंघाचे आपले लाडके महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शिवसेनेचे अध्यक्ष, आपचे अध्यक्ष, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आता नावं घेत नाही, सर्व पदाधिकारी, मंचावर असलेले सर्व उपस्थित कार्यकर्ते, समोर बसलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार बंधूंनो, आता सुरुवातीला निकम साहेबांनी सांगितलं आहे का आजचा हा जो मेळावा आहे हा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग व्हावी, काही सूचना असतील त्या सूचना कराव्या त्याच्यासाठी ठेवला आहे. बरोबर का नाही. आता पवार साहेबांचं भाषण ऐकून मला असं वाटलं का बरं झालं त्याच्याला काँग्रेसचे 2 काँग्रेस नाही झाले, कमीत कमी काँग्रेस तरी एक आहे. म्हणजे मला काय राग याचा काढायची आता गरज नाही, रागात काय बोलायची गरज नाही. आमच्यामध्ये एकच होता, तो गेला आहे, त्याचा विषय संपला आहे. आता बाकीचे लोक काय आमच्या इकडं कुठं जाणार नाही, आम्ही जागीच आहे. त्याच्यामुळे ह्या बाबतीचाच तरी मला आनंद आहे ह्या गोष्टीचा का आम्ही सगळे एकाच जागी आहोत. आता सर राहिला प्रश्न सूचनांचा, तर सूचना अशा आहेत का एकदम फ्रँकली चांगल्या पद्धतीने बोलतो. पहिली तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो का रमजान असल्या कारणाने आम्ही तुमच्याबरोबर सक्रिय होऊ शकलो नाही. आम्हाला प्रवासाच्या काही अटी असतात रोजा ठेवल्यानंतर, त्यासाठी मी त्याबद्दल माफी मागतो तुमची आणि दिलगिरी व्यक्त करतो. यामध्ये काही लोकांनी अफवा केली होती का आम्ही इकडं आहे, आम्ही तिकडं आहे, आम्ही तिकडं जातो आहे, आम्ही इकडे येतो आहे. तसा काही प्रकार नाही आहे, कारण आम्ही काँग्रेसची अवलाद आहे आणि काँग्रेसची अवलाद असल्यानंतरही आम्ही इस्लामला मानणारी मंडळी आहे. याच्यामध्ये फळीक ठेवणे, एकाला एक देख सांगणे, कुंकू एकाचं लावणे आणि टिंब एकीकडे करणे हा आमच्या रक्तात कुठं नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काय तसं करणार नाही. जिथं कुंकू लावला आहे तिथंच म्हणजे आपला प्रपंच करणार आणि तिथं शेवटपर्यंत राहणार, ही आमची सवय आहे. कारण प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या मंचावर पण मी बोललो आहे का त्या लोकांनी भयंकर मला त्रास दिला. त्याच्यानंतरही मला निकम साहेबाच्या निवडणुकीच्या वेळी लोक म्हटली होती अरे क्या ये तुमको त्रास तकलीफ देते और फिर भी तुम इनके मंच पे. तर मी त्यांना तेव्हा पण सांगितलं होतं का माझा पक्ष मला जो आदेश देईल, ज्याचं काम करायला ते मी पक्षनिष्ठ मानणारा व्यक्ती आहे, मी व्यक्तिनिष्ठ मानणारा व्यक्ती नाही आहे. तर आज मी तुम्हाला या ठिकाणी फक्त एवढंच सांगू इच्छितो की सर तुम्ही आता ही जी निवडणूक या ठिकाणी चाललेली आहे, या निवडणुकीमध्ये आता निकम साहेब हे जास्त बिझी असतात. निकम साहेबाबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही शंका किंवा दुमत हे काही आमच्या मनात नाही, ते ठेवायचं काही कारण पण नाही. तुम्ही एक संमानक नेमावा, तो संमानक जो नेमणार तुम्ही तो तुमच्याकडचा असावा. त्यांनी सगळं फॉलोअप हे निकम साहेबाला द्यावा आणि निकम साहेबांनी त्याच्यानंतर संपूर्ण तालुक्याची धुरा जी आहे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. याचं कारण सर असं आहे का निकम साहेबांकडे जो लोड असतो त्या लोडमधून त्यांना बाकीच्या ठिकाणी काम करायचा वेळ भेटत नाही. मग कार्यकर्त्यांना फोन करणे असेल, प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटणं असेल, त्यांना काही सुविधा पुरवणं असेल, का एखादा प्रोग्राम बनवणं असेल, कार्यक्रम बनवायचा असेल, तर ह्यामध्ये एकटा माणूस त्याच्यामध्ये काय करणार. तर त्यासाठी तो संमानक जो आहे तो तुम्ही इथला स्थानिक न ठेवता तुमच्याकडचा ठेवावा. म्हणजे तुमच्याकडं खरे रिपोर्ट तुमच्याकडं पण येतील, आम्हाला पण त्याची संपूर्ण माहिती मिळेल. ही माझी तुम्हाला एक छोटीशी सूचना आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का आता तुम्ही आता परवा दिवशी फॉर्म भरणार आहात, त्या फॉर्म भरायला जाता तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. पुढच्या निवडणुकीत तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. आता फॉर्म भरताना जाताना त्यानंतर समजा तुमचे पुढं 3च दिवस फक्त आमच्याकडे आहेत, तर मग ते 3 दिवस असल्यानंतर 3 दिवस ते आम्ही तुमच्याबरोबर असणार. परंतु संपूर्ण महिना जो जाणार आहे या कालावधीमध्ये प्रचाराचा, तर तो महिना कालावधीमध्ये जात असताना तुम्ही संपूर्ण जी काही यंत्रणा असेल ती यंत्रणा तुमच्या संमनकाच्या माध्यमातून ती उभी करून, जी काही सुविधा असतील ती सुविधा तुमच्याकडे उभी करून, देवदत्त निकम साहेबांना पाठीमागच्या निवडणुकीचा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्या पाठीमागच्या वेळी ते तुमचे पण वाटतं प्रतिनिधी होते, त्यांना त्यांच्याकडे अनुभव आहे. तर त्यांनी आत्ताच ह्या 2 दिवसामध्ये फॉर्म भरल्यानंतरच लगेच त्यांनी संपूर्ण महिनाभराचा जो आराखडा आहे आपला तालुक्याचा जिल्हा परिषद गटवाईज, तो आराखडा त्यांनी बनवावा. तो आराखडा बनवल्यानंतर तो आराखडा बनवून तुम्ही जिल्हा परिषद गटामध्ये पण एक माणूस प्रमुख ठेवावा. जो जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही एक माणूस कधी जो ठेवला तो तिथले 2 पंचायत समितीचे सदस्याचे गण आहेत, ते गण पण तो कव्हर करेल आणि गटाची पण सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. म्हणजे तो मग समजा एका गटात शिवसेनेचा असेल, एका गटात राष्ट्रवादीचा असावा, राष्ट्रवादीचा असेल तिकडे कोणी काँग्रेसचा असावा, म्हणजे तिन्ही लोकांचं संगणमध्ये असेल. त्या संगणमतामध्ये पक्षाचं बोलण्यापेक्षा जो माणूस कॅपेबल असेल, जो काम करायच्यासाठी इच्छुक असेल आणि जो खरं प्रामाणिकपणे काम करेल त्याच्याकडे ही जबाबदारी द्यावी. म्हणजे टॉप टू बॉटम सगळी जबाबदारी तुमच्याकडे येईल, तर ती जबाबदारी घेऊन आपण प्रक्रियेमध्ये उतरू, तर त्या प्रक्रियेमध्ये उतरत असताना आपल्याकडून कोणत्या प्रकारची चुका होणार नाही. सोशल मीडियामध्ये
सोशल मीडियाचं म्हणायला गेलं तर आज यूट्यूब चॅनलचे पत्रकार म्हणजे जास्त पत्रकारांची संख्या लय मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर त्याच्यामधून आपण काहीतरी पत्रकार जे आपल्या म्हणजे चांगल्या विचाराचे असतील, चांगल्या विचार आपल्याला संलग्न असतील किंवा सगळेच पत्रकार आपल्या इथल्या तालुक्यातले तसे चांगल्या विचाराचे संलग्न पत्रकार आहेत, त्या लोकांशी एकदा तुम्ही त्या लोकांची कंप्लेंट आहे. काय पत्रकारांनी मला सांगितलं का आम्हाला आत्तापर्यंत कोल्हे साहेबांच्याकडून कोणता फोन आलेला नाही किंवा कोल्हे साहेबांकडून आम्हाला काय कॉन्टॅक्ट झाला नाही. आता ह्याच्यामध्ये किती सत्य आहे किती खोटं आहे हे मला त्याची काही कल्पना नाही, पण ती जी बाब आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी. तर तुम्ही एकदा एक शॉर्ट पिरियडमध्ये त्यांना सगळ्या पत्रकारांचे यूट्यूब चॅनल्सवाले जितके चॅनल्सवाले आहेत इतके बाकीचे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही एकदा वेळ या तालुक्यामध्ये तुम्ही द्यावी. आणि त्या तालुक्यामध्ये दिल्यानंतर त्या वेळेमध्ये दिल्यानंतर जसं त्यांचे बाकीच्या लोकांची कामं जशी चाललेली आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, त्यामध्ये आंबेगाव तालुक्यापुरतं मी बोलतोय तुम्हाला, बाकीचं मी बाहेरचं बोलायचे मला काय कारण नाही. आंबेगाव तालुक्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडतोय का याचा पण अभ्यास आपण या ठिकाणी करायला पाहिजे. कारण जे काही जात आहे ते जे काही जात आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने येते, कशा पद्धतीने लोकांच्या समोर मांडतात, कशा पद्धतीने तुमचं कार्य आहे, हे कार्य त्या छोट्या छोट्या बाबी जे आहेत त्या छोट्या छोट्या बाबीवरती कधी कधी सामान्य जो माणूस असतो तो कधी मोठी बातमी बघत नाही, मोठ्या पत्रकारांकडे कधी तो जात नाही, पण त्यांनी एखादी क्लिप पण कधी बघितली तरी 5 लोकांचं मत परिवर्तन होतं. तर मग आपली छोटी क्लिप जाणं तिथं त्या ठिकाणी मत परिवर्तनासाठी दिली गरजेची आहे. आणि त्या लोकांना जाऊन म्हणजे ही जी लोक आहेत या लोकांना भेटणं आपण अत्यंत आवश्यक बाब आहे. तर अशा ह्या ज्या पद्धतीने ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत या सगळ्या बाबींची पूर्तता संपूर्ण तयारीनिशी आम्ही तुम्हाला सांगतो सर, आम्हाला तुमच्याकडून काय नको आहे. तुम्ही फक्त आम्हाला सांगा का तुम्ही येऊन सामील व्हा. तुम्ही म्हणले हाय व्यवस्था तरी नाही म्हणले तरी आम्ही आमची व्यवस्था आमच्याकडून तुमच्या मदतीसाठी व्यवस्था करू, आम्ही तुमच्याबरोबर सामील होऊ, आम्ही तुमच्याबरोबर काम करू. परंतु तुम्ही एक प्रोग्राम जो आहे तो परफेक्टली प्रोग्राम तुमचा 1 महिन्याभरचा प्रोग्राम हा आजच महिन्याभरचा प्रोग्राम जसा तुमचे 3 दिवसाला अगोदर नंतरचे कार्यक्रम 3 दिवस अगोदर आमच्या व्हॉट्सअपला येतात. तर त्याच पद्धतीने आता समजा निकम साहेबांनी आता तुमच्याबरोबर दुसरीकडे समजा तालुक्यात काय हे करण्यापेक्षा आम्ही लोकांनी आमच्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही लक्ष दिलं पाहिजे. जास्तीत जास्त आता समजा सुरेश बरोबर जिल्हा प्रमुख आहेत, बाकीचे लोक समजा तो मोठी मोठी पदाधिकारी तुमच्याबरोबर असतील, तर पण त्यांनी पण बाहेरच्या सहित इथं स्थानिक लेवलला पण त्यांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथं जे लक्ष देणं गरजेचं आहे ते जास्त इथं लक्ष तुम्ही केंद्रित करायला पाहिजे. बाहेरची जी तुमची यंत्रणा आहे आणि बाहेरची व्यवस्था आहे किंवा बाहेरचं जे वातावरण किंवा बाहेरचे जे रिपोर्ट्स आहेत ते तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत जे लोकांकडून कळते, परंतु स्थानिक आमच्या इथल्या तालुक्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक समन्वयक तुमच्या इकडचा 5 जिल्हाभर घरातील लोक आपल्याला सगळ्या याची त्यांच्या सगळ्यांचं कॉर्डिनेशन एक व्हॉट्सअपचा ग्रुप हे सगळं तयार करून तुम्ही सगळी यंत्रणा उभी करून ह्या चांगल्या पद्धतीने तुम्ही या पुढच्या काळात म्हणजे 1 महिन्यानंतर आता फॉर्म भरल्यानंतर मग टाईमपास होणार नाही. टाईमपास होताच कामा नाही का आज ही वेळ नाही ती वेळ नाही, आज इकडं मी इकडे गेलो मी तिकडे गेलो. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी 1 महिना कोणताही काम न करता फक्त प्रचार एक प्रचार अमोल कोल्हे का अमोल कोल्हे दोन्ही अमोल कोल्हे बाकी दुसरं काहीच न करता हा लग्न यात्रा तर ठीक आहे तिथं जावं लागेल. कारण लग्न यात्रा पण ऐका ना, लग्न यात्रा पण हे एक प्रचाराची धुरा आहे. तिथं तुम्ही कधी गेले तर तुम्ही त्या प्रचाराची तिथे हजारो लोकांना तिथं तुम्ही भेटू शकता, तिथं तुम्ही तुमची बाजू मांडू शकता, तुम्ही तिथं काहीतरी सांगू शकता. तुम्ही अवतीभोवती मंचावर नाही, मंचावरच्या खाली पटाकानाच्या बाहेर उभं राहून तुम्ही लोकांना विनंती करू शकता, हात जोडू शकता, सगळं सांगू शकता. तर हे जे आहेत एवढी छोटीशी आमची तुम्हाला विनंती आहे, हे तुम्ही करावं. आणि आमच्यावरती जी काय तुम्ही जबाबदारी द्याल कोणत्याही प्रकारची शंका न करता काही न करता मनामध्ये न हे ठेवता आम्हाला आदेश करावे. आम्ही तुमच्यासोबत तन मन धन के साथ हम आपके साथ में है, साम दाम दंड भेद इसके साथ में हम आपके साथ में है. इतना ही मैं आपको कहूँगा और मैं अपनी रजा लूँगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय कांग्रेस.